मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी सोहळ्याला उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी कृषी मंत्री धनंजय मुंडेजी, अध्यक्ष वारकरी महासंघाचे बोधले महाराज, अध्यक्ष मराठवाडा जनविकास परिषद अण्णासाहेब टेकाळे, माझे सहकारी आमदार संजय केळकरजी, माजी खासदार आनंद परांजपे, दिलीप सपाटे, नितीन कदम, राजू कुलकर्णी, अशोक शिंगारे आणि ज्यांचा मराठवाडा भूषण म्हणून आपण गौरव केला ते डॉक्टर रमण, पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर, आणखी ज्यांचा सन्मान झाला कैलास जाधव, सोमनाथ वाळके, कर्ण तांबे, मिलिंद शिंदे, सोनाली म्हात्रे, आत्माराम सोनावणे आणि उपस्थित मराठवाड्यातील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आजच्या या सोहळ्याला मनापासून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलोय. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. मला वाटतं टेकाळेजी, आपण 10-12 वर्षापासून सातत्याने मी या कार्यक्रमाला न चुकता येतोय. म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम आपण या कार्यक्रमाच्या दिवशी अमृत महोत्सव वर्ष आहे आणि ज्यांनी समाजासाठी चांगलं काम केलं त्यांचा आपण गौरव केलाय. खरं म्हणजे मूळ मराठवाड्यातून आलेल्या ठाणे, मुंबई, रायगड, संपूर्ण या परिसरातले सगळे लोक या ठिकाणी दरवर्षी येतात आणि म्हणून या मराठवाडा जनविकास परिषदेच्या माध्यमातून आपण वर्षातून का होईना एकत्र या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सगळ्यांना एकत्र आणतो. एक प्रेम, जिव्हाळा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपुलकी, वाढीस खऱ्या अर्थाने या ठिकाणी लावण्याचा हा कार्यक्रम. नाही तर कोण आपापल्या कामामध्ये सगळे व्यस्त असतात, कोण अधिकारी आपलं काम करतात, कोणी आपला व्यवसाय करतो, कोण नोकरी करतो. परंतु दरवर्षी टेकाळे आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणण्याचं मोठं काम आपण करताय. आणि अगदी आपल्या मातीपासून म्हणजे मराठवाड्यापासून अगदी दूर असला तरी सुद्धा जेव्हा कधीही अशा कार्यक्रमात आहेच, परंतु इतरही जेव्हा जेव्हा काही प्रसंग येतात तेव्हा आपण एक दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो. कारण एकमेकांशी आपण आपले जोडलेलो आहोत, आपली मनं जुळलेली आहेत. आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करतो. यावेळेस आपण मराठवाड्यात देखील अनेक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी हौतात्म्य पत्करलं, ज्यांनी आपलं बलिदान दिलं, त्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो, विनम्र अभिवादन त्यांना मी करतो. आणि मराठवाड्यातल्या रहिवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी जे कुठेही राहत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांच्या समस्या असतील, प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी त्यांना एक साथ देण्यासाठी ही मराठवाडा जनविकास परिषद ही सेवाभावी संस्था आहे. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. मगाशी मी संजय केळकरना विचारलं, आणि मगाशी
कृषी मंत्र्यांनी सांगितलं की ते 77 ते 50 कमी केले. खरं म्हणजे बाळासाहेब देखील सांगायचे, वयाने किती माणूस मोठा झाला तरी मनाने तो तरुणच असला पाहिजे, आणि तो टेकाळे त्याचं जिवंत उदाहरण आहे. म्हणजे काम करायची जी काही जिद्द आहे त्याने अनेक प्रश्न माझ्याकडे आणले. मी आरोग्यमंत्री होतो तेव्हाही, आताही. आणि मला आठवतं शेवटी हे ज्येष्ठ लोक आहेत, या ज्येष्ठांना जो काय असलेला अनुभव, त्यांच्या कामाचा अनुभव, विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचा अनुभव, आणि शेवटी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तर लागतातच. मगाशी धनंजय मुंडे यांनी आठवण केली आनंद दिघे साहेबांची. खरं आहे, दिघे साहेब देखील या ज्येष्ठांचा सत्कार अशा प्रकारचा एक कौटुंबिक कार्यक्रम घ्यायचे. मग त्यामध्ये आनंद बरोबर येणार आहे, आनंदला माहित आहे, आणि ज्येष्ठ सगळी मंडळी एकत्र येणार, त्यांचा सन्मान होणार, स्नेहभोजन होणार. दिघे साहेब आम्हाला सांगायचे, हे का करतो माहितीये तुम्हाला, आता यांचं वय झालेले आहेत, त्यांना असं वाटता कामा नये की आता आमचा काही उपयोग राहिला नाही समाजाला, आणि आता आमचं काय, मग ते अलिप्त राहून मग ते अलिप्त होत जातात. परंतु आपण अशा माध्यमातून त्यांना बोलावल्यामुळे त्यांच्याकडे असलेले अनुभव ते शेअर करतात, आणि काही लोकांना वाटतं की आम्ही पुन्हा आपल्या समाजसेवेमध्ये पुन्हा आपण काम केलं पाहिजे, आणि अनेक लोक तशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र मला लागतात, आणि मग एक त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होत नाही, मी आता रिटायर झालो. माणूस कधी निवृत्त होत नाही. निवृत्त झाला तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये कायम सेवाभावी वृत्ती असते. समाजाची सेवा करणं, आपण आपलं काही देणं लागतो या भावनेने काम करणारे लोक आहेत. काही काय प्रसिद्धीपासून खूप दूर असलेली लोक आहेत की आजही त्यांना शोधून काही लोक त्यांचा सन्मान करतात. अनेक आपण पुरस्कार सोहळे पाहतो, आम्हाला बोलवतात तिकडे, परंतु कुठल्याही प्रसिद्धीपासून फार लांब असलेला माणूस, त्याला बरोबर त्याचं काम आणि कीर्ती आणि कार्य शोधून त्याला आपण तिथे त्याचा सन्मान करतो. याचं कारण एखादं चांगलं काम केलं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यानंतर त्याला आणखी जबाबदारी चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळेच आजचा जो गंगाखेडकर यांना जो पुरस्कार दिलेला आहे, कोविडमध्ये आपण चांगलं काम केलं, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार दिलेला आहे. कोविडचा काळ आपण पाहिला, अनपेक्षित संकट होतं, आपले देखील परके झाले होते, कोणी कुणाला भेटू शकत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये सगळे पीपी किट घातलेले पांढरे सगळे दिसायचे. हार्ट अटॅकनी काही लोक मेले. म्हणजे एक सुरुवातीचा काळ असा होता की काय म्हणजे कुणालाही काही सुचत नव्हतं, आणि अशा परिस्थितीमध्ये ही अशी गंगाखेडकर साहेबांसारखी माणसं, असे अनेक लोक, मग सरकारी कर्मचारी असतील, अधिकारी असतील, पोलीस असतील, समाजसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, अशा अनेक लोकांनी कोविडमध्ये काम केलं. आणि त्यावेळेस तर मी स्वतः देखील काही अनुभव घेतले, आणि त्यावेळेस अनेक ठिकाणी लोक अनेक ऍडमिट होते, त्यांचं पूर्ण कुटुंब बाधित झालेलं. कार्यकर्ते म्हणून मेसेज पाठवायचे मोठे मोठे, आता मी ऍडमिट आहे, माझी आई आहे, माझी मिसेस आहे, माझं सगळं परिवार कुटुंब ऍडमिट आहे, मला वाटत नाही मी बाहेर येईन का, पण एकदा येऊन भेटून जा, असे मेसेज यायचे. आणि मग असं वाटायचं की दुर्दैवाने मी तर डॉक्टरांशी सातत्याने संपर्कात असायचो. आम्ही 25 दिवसामध्ये गंगाखेडकर साहेब 1100 बेडचं हॉस्पिटल 25 दिवसात उभं केलं ठाण्यामध्ये. अशी अनेक हॉस्पिटल ठाण्यात आपण उभी केली, कोविड सेंटर उभी केली, सर्वांना सोबत घेऊन. आणि मग
अशा प्रसंगात आपण गेलो नाही आणि काय त्याला बरं वाईट झालं तर आयुष्यावर आपल्या मनामध्ये ती खंत राहील. त्यामुळे मी देखील स्वतः पीपी किट घालून अनेक वॉर्डमध्ये गेलो. मी आठवते मला सिव्हिल हॉस्पिटल, जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलची धनंजयजी कॅपॅसिटी वाढवण्यासाठी मी पोर्टा केबिन मागवले. 150 बेड तिथे वाढले. मी बघायला गेलो. बघायला गेल्यानंतर तिथे अर्धे डॉक्टर कोविड बाधित होते आणि एक भीतीचं वातावरण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतं. सिव्हिल सर्जन म्हणाले अशी परिस्थिती आता उरलेली आहे, ते घाबरतायत. अरे बोले घाबरायचं काय, बोले ते बाधित झाले त्यांना भेटतो मी. अरे बोले असं काय करू नका, तुम्ही बसा तुमच्या केबिन मध्ये. मी मागवलं पीपी किट, गेलो त्यांना भेटलो सगळ्या डॉक्टरांना आणि डॉक्टरांना भेटल्यानंतर एवढे खुश झाले ते. बोले साहेब काळजी करू नका, आम्ही लवकर बरे होऊन पुन्हा आम्ही काम चालू करू. आणि जे घाबरले होते तेही आले. त्यांनी म्हणाले आम्ही काम आमचं बंद नाही करणार, शेवटी सेवा आहे. मुलं आता तुमची गरज आहे, प्रत्येकाचा जीव वाचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कोणी जेवणाची व्यवस्था केली, कोणी काय केलं, कोणी औषधं दिली, कोणी रेमडेसिवीर दिली, कोणी काय काय केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये तो एक काळ अतिशय भयानक होता. लॉकडाऊन मध्ये देखील आमच्या ठाण्यामध्ये सगळे मुंबईकडचे लोक इथूनच गेले. त्यांची व्यवस्था बसेस पासून, एसटी पासून, जेवणापासून, पाण्यापासून आपल्या ठाणेकरांनी केले. आपण सगळ्यांनी ते पाहिलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे काम केलं ते फार उल्लेखनीय आहे आणि तेव्हा त्याची आवश्यकता होती. आणि म्हणून तुम्हाला जो पुरस्कार दिलेला आहे, हा पुरस्कार तुम्हाला दिल्यामुळे त्या पुरस्काराची देखील उंची वाढलेली आहे. शेवटी प्रत्येक माणूस, कोविड म्हणजे अनपेक्षितच होतं त्यावेळेस, पण आमचं सरकार आल्यानंतर कोविडला आम्ही ठरवलेला पळून लावायचा. बिलकुल एकही मिटिंग नाही घेतली. फक्त मी लक्ष ठेवून होतो कोविडवर. आधी म्हणजे कसं आहे, एकदा मिटिंग घेतल्यानंतर पुन्हा ते कोविडची भीती निर्माण होते. पण डॉक्टरांशी माझा संपर्क होता, सगळ्यांशी मी बोलत होतो, कुठे काळजी घ्यायची त्या सूचना मी देत होतो. काही लोक पूर्वीचे म्हणाले अरे नवीन मुख्यमंत्री आले, त्यांनी एकही मिटिंग घेतली नाही आणि असं तसं काय काय करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु डॉक्टरांनी काय त्याला दाद दिली नाही, कारण काम करणारा मी एकनाथ शिंदे आहे. आणि कोविडमध्ये त्यांनी मला पाहिलं होतं, मी फील्डवर उतरून काम करत होतो. काही लोक वेगळं काम करत होते बसून, ते जाऊ देत, आज काय मी राजकारण बोलू इच्छित नाही. पण मगाशी आपण सांगितलं जे आपण क्रांतीचं, तुम्ही आपल्या 1 वर्षापूर्वीची, पण आपल्याला मी सांगतो की आमच्याही उठावामध्ये मराठवाड्याची लाभली मला साथ. विश्वास ठेवा, तुमच्या बरोबर पण ते नंतर. अरे तेव्हा आधीची क्रांती जबरदस्त होती ना ती. ते आम्ही गुवाहाटीला असताना इकडची परिस्थिती माहित होती ना कशी होती. तुम्हाला मी मैदान मोकळं करून दिलं सगळं. आणि मला आठवतंय की त्यावेळेस देखील टेकाळे आणि सगळे मंडळी, काही राजकारणाशी काही संबंध नाही, असे कितीतरी लोक फोन करायचे, काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही चांगला निर्णय घेतलेला आहे. मी नावं सांगत नाही. खूप मोठी मोठी लोक जे समाजसेवेमध्ये म्हणजे अतिशय मोठी नावं आहेत, विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं काम केलंय, अशा लोकांनी मी नाव घेऊ इच्छित नाही. आणि म्हणून आपण पाहिलं की नंतर गेले 1 वर्ष झालं, आपलं 1 वर्ष 2 महिने सरकार आल्यानंतर ठरवलं कोविड काय नाही. दहीहंडी होतं, गोविंदा होता, निर्बंध मुक्त गोविंदा केला. गणपती उत्सव मोठे केले ना गेल्या वर्षापासून, आपण सगळे निर्बंध काढून टाकले. अरे काय एवढी मूर्ती, तेवढी उंची, सगळं बंद करून टाकलं, म्हणजे निर्बंध मुक्त केले. आणि यावर्षीचा आता गणपती जोरदार झाला. गणपती बाप्पाचं आगमन झालं, 10 दिवस सगळ्यांनी सेवा केली. आणि हे सगळे उत्सव जे आहेत, शेवटी ही सण उत्सव
ही आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येतात लोक. लोकमान्य टिळकांनी का केलं? पारतंत्र्यामध्ये शिवजयंती आणि गणेशोत्सव की सगळे लोक एकत्र येतात. आणि आपण पाहिलं की घरात माणूस बसल्यानंतर त्याची काय परिस्थिती होती. काही लोकांना आवड असते घरात बसायची, पण घरात बसल्यानंतर पोट कसं काय, पोट पण भरायचं ना आपल्याला. अरे कोविड करत बसलो आपण. कुठे जपानमध्ये आणि चायनामध्ये लॉकडाऊन झालं की इकडे लॉकडाऊन. असं आम्ही बिलकुल बोललो, लॉकडाऊन हा शब्द काढून टाकला आम्ही. आणि खरंच कोविड पळून गेला, खरंच कोविड पळाला. आणि मोठे उत्सव आपण साजरे केले. आणि म्हणून मी पुन्हा एकदा गंगाखेडकर आणि हे सगळे लोक जे आहेत ह्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज मराठवाडा मुक्ती संग्राम हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातलं एक दैदिप्यमान असं पर्व आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने झालेला हा स्वातंत्र्य संग्राम कोणीच विसरू शकणार नाही. आणि ते चटके मराठवाड्याने सोसलेले आहेत. दिगंबरराव, बिंदू, गोविंदबाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वंशंपायन, विजेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, अशी किती नावं घेता येतील. मगाशी तुम्ही तर तुमच्या आजोबांचं नाव सांगितलं. असे किती लोक आहेत की करो या मरो अशा भावनेने आपल्या मराठवाड्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरली होती, संग्रामात उतरली होती. आणि म्हणून मला आठवतंय की म्हणजे ही जे काय देशाच्या स्वातंत्र्य संग्रामासारखीच एक राष्ट्रभावना या लढ्यामध्ये देखील होती. त्यामुळेच मराठवाड्यातला हा माणूस जो आहे आपला उद्योगधंद्यासाठी अथवा नोकरीसाठी कुठेही गेला तरी त्याला लढ्याचा काही विसर बिलकुल पडत नाही. आणि म्हणूनच यावर्षी मी गेलो नाही, गेल्या वर्षी गेलो होतो. आदरणीय आपले गृहमंत्री अमितभाई शाह यांनी तेलंगणा येथे कार्यक्रम आयोजित केला होता. कारण आपण महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा ही 3 राज्य त्याच्यामध्ये सामील होती. आज आपल्या इकडे यावर्षी मोठा कार्यक्रम असल्यामुळे पण गेल्या वर्षी मी त्या कार्यक्रमामध्ये तो एक ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून या संपूर्ण मुक्ती संग्रामासारख्या ऐतिहासिक घटनेशी सगळा देश जोडला गेलेला आहे. आणि म्हणूनच आपण या उपक्रमातून ते दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मी हे वल्लभभाईंचं देखील आठवण मुद्दाम घेईन. नाव सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्याची आवश्यकता आहे. कारण वल्लभभाईंनी हैदराबादमध्ये पोलिसी कारवाईची धमक दाखवली म्हणून हैदराबादही भारतामध्ये सामील झाला आणि मराठवाडाही निजामाच्या कचाट्यातून मुक्त होऊ शकला. शेवटी एक फौलादी विचार असले पाहिजे, एक धमक असली पाहिजे, एक धाडस असलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस हे सगळं जे आपण पाहिलं, काही लोकांना कुठं म्हणजे काश्मीरला वेगळं पाहिजे होतं, त्यातले 565 संस्थानं जी आहेत त्यातल्या कोणाला कुठं जुनागडला पाकिस्तानात जायचं होतं, हे सगळ्या वेगवेगळ्या घटना. परंतु आज सरदार वल्लभभाईंच्या कणखरपणामुळे ही तिन्ही संस्थानं देखील अखेर भारतातच सामील झाली. हा इतिहास आपला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून पुढच्या पिढ्यांना देखील हा इतिहास आपला माहिती करून देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे कार्यक्रम आवश्यक आहेत. पुढच्या पिढीला देखील प्रेरणा आणि ऊर्जा देणारे हे आपले कार्यक्रम आहेत. आणि म्हणून आम्ही कॅबिनेट घेतली यावेळेस मराठवाड्यामध्ये या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा नियोजन मधून आपण 2 कोटी रुपये स्थानिक कार्यक्रमासाठी दिले. छत्रपती संभाजीनगर येथे सुंदर स्मृती स्मारक जे आहे त्याला 100 कोटी रुपयाचा निधी सरकारने दिला. ती स्फूर्तिदायक स्मृती नेहमीसाठी त्या जपल्या जातील. आणि खऱ्या अर्थाने संभाजीनगर नाव जे दिलं ते आता अधिकृतपणे झालं. आता ते कायदेशीर काही बंधनं नाही, अडचणी नाही. मला आठवतं आम्ही गुवाहाटीला होतो आणि तुम्ही इकडे होता, बरोबर? तुम्ही कॅबिनेटला नव्हते ना. एक कॅबिनेट घेतली घाई गडबडीमध्ये. अरे अल्पमतातलं सरकार
मायनॉरिटीमध्ये कसे काय कॅबिनेट होऊ शकते? गंगाखेडकर साहेब सांगा बरं. आणि कॅबिनेट घातली आणि घाई गडबड, 2.5 वर्ष काही नावच घेतलं नाही. मग कोणी नावं ठेवतील म्हणून नाव ठेवलं, परंतु ते अधिकृत नाही. आम्ही आल्यानंतर अधिकृत छत्रपती संभाजी नगर केलं. केंद्राकडून देखील मान्यता मिळवून घेतली. उस्मानाबादचं धाराशिव केलं. जे करायचं ते ठोस करायचं, टेम्पररी काम आम्ही करत नाही. त्यामुळे आपण आज गेले वर्षभर हे सरकार काम करतंय. अनेक योजना शासन आपल्या दारी आज मराठवाड्यामध्ये आपण राबवतोय, महाराष्ट्रामध्ये राबवतोय. सरकारच्या किती योजना आहेत, किती निर्णय आहेत. ते निर्णय लाभार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कारण लाभार्थी कंटाळून जातो. त्याला चक्रा एवढ्या मारायच्या, सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण आम्ही म्हणजे तो रद्द केली. खेटे मारणे, चक्रा मारणे हा आम्ही शब्द काढून टाकण्याचं ठरवलं. आणि शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत, आणि त्या योजना तो कंटाळून सोडून द्यायचा. पण आता त्याचे लाभ त्यांना मिळत आहेत. आपल्याला मी सांगतो आकडा, 1,75,00,000 लाभार्थींनी आपला सरकारचा लाभ घेतला. आणि आणखी कार्यक्रम बाकी आहेत. मला वाटतं 10-12-15 कार्यक्रम आणखी बाकी आहेत. 15 कार्यक्रम आणखी बाकी आहेत. त्याच्यात आणखी उरलेले जे आहेत त्यांनाही लाभ मिळेल. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपण चांगलं काम करतोय. तुमचा समृद्धी हायवे पण संभाजीनगरला जोडतोय. आणि आता नागपूर ते गोवा शक्तीपीठ याच्यात देखील मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना आपण संधी देतोय. त्यांना देखील तिथून त्या 5 जिल्हे त्याच्यामध्ये येतात. नागपूर ते गोवा शक्तीपीठमध्ये. आणि जी आपली कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये जेवढे विषय आले, मराठवाड्यासाठी 45,000 कोटीपेक्षा जास्तीचे प्रकल्प आम्ही मंजूर केले. ते सर्व एक एक करून पुढे जातील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्रजी आणि मी दोघंच पहिल्या कॅबिनेटला होतो त्यावेळेस मराठवाडा वॉटर ग्रीड, जे वाहून जाणारं इतर ठिकाणी जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठी ते 15,000 कोटी रुपये, असे 60,000 कोटी रुपये या ठिकाणी सरकारने मंजूर केलेले आहेत. कारण शेवटी मराठवाडा हा मागास जो आहे हा शब्द आपल्याला काढायचा आहे. आणि म्हणून मराठवाड्यासाठी जे जे काही आपण करणार आहोत ते नक्की या कॅबिनेटमध्ये देखील केलं. आणि त्यासाठी मराठवाड्याला महाराज निधी दिला, जास्त दिला नाही, थोडा, कारण जवळचा वाटतो मला आपला मराठवाडा. तुम्ही बोलत होता तर आम्हाला आठवले साहेबांची आठवण आली, रामदास आठवले. नंतर तुम्हाला म्हणालो, तुम्ही म्हणाले ते माझे चांगले मित्र आहेत. आणि वारकऱ्यांचं म्हणाला आपण, कष्टकरी वारकरी आणि शेतकरी हेच माझे जवळचे मित्र आहेत. माझ्या कष्टाचे हेच आहे सूत्र. आणि म्हणून मी, आपल्याला माहित आहे, वारकरी जेव्हा आपली आषाढी वारी होती तेव्हा मी अगोदर गेलो. शेवटी नंतर काय दर्शनाला तर मी जाणार, पूजा होणार, परंतु वारकरी लाखो लोक येतील, त्यांच्यासाठी पाणी, स्वच्छता, सगळं तिथे आंघोळीचं, टॉयलेट, बाथरूम सगळं असलं पाहिजे. मी स्वतः जाऊन बघितलं, स्वतः व्यवस्था पाहिली, तिथली व्यवस्था पाहिली. तिथे खूप बॅनर लावले होते माझे, सगळ्या पोलला बॅनर. मी पहिला कलेक्टरला सांगितले, सगळे बॅनर रात्री 2 नंतर काढून टाका. फक्त वारकरी आणि पांडुरंगाचं स्वागत करणारे बॅनर ठेवा. चांगलं झालं, सगळे खुश झाले. आणि बाकी तर आता मी जास्ती काय बोलत नाही. तुम्ही मगाशी महाराजांनी वाचली गाथा, महाराष्ट्राचा हा मुख्यमंत्री ठेवतो मराठवाडा चरणी माथा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा. आणि मराठवाडा भवनसाठी भूखंडाचा विषय आहे तो तुम्ही आता बोलणारा पुढच्या वर्षी आठवण कराल परत, असं नाही चालणार. प्रस्ताव घ्या, तुम्हाला जे तिथं मदत करायची ते आम्ही करतो. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या आजारपूर्व तपासणी जे आपण करतो,
जसं आपण महिलांची आपले तानाजी सावंत आरोग्यमंत्री त्यांच्या खात्याने 1,40,00,000 महिलांची तपासणी पूर्व तपासणी केली. आता तशी तपासणी ज्येष्ठ नागरिकांची आपण लवकरच करू आणि त्या योजनेला बाळासाहेबांचं नाव देऊ आपण. ठीक आहे.